न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. बंजारा मैत्री आणि आत्मशोधाचा अनोखा प्रवास 16 मे पासून चित्रपटगृहात. मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली आणि निसर्गाच्या कुशीत रंगलेली 3 मित्रांची भावविश्व उलगडणारी कथा बंजारा हा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिक्कीमच्या रम्य लोकेशनवर चित्रित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात 3 मित्रांचा भावनांनी आणि रहस्यांनी भरलेला प्रवास पाहायला मिळतोय. समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी हे मित्र सिक्कीमकडे निघतात. मात्र तिथे त्यांना एक अनपेक्षित अनुभव येतो जो त्यांच्या मैत्रीत, आयुष्यात आणि आत्मशोधात मोठा बदल घडवतो. चित्रपटातील गाणी ही विशेष लक्ष वेधून घेत आहेत. आणि याचं संगीत अवधूत गुप्ते संगीतकार, गीतकार गुरु ठाकूर आणि गायले स्वतः अवधूतनी एक गाणं गायले, शाननी गायले, विशाल ददलानी गायले आणि सोनू निगमने गायले. गाणं हे या चित्रपटाचा फार मोठा आत्मा आहे. ह्या चित्रपटाचं सगळं चित्रीकरण जे काही सिक्कीममध्ये शूट झालं ते फारच सुंदर बघायला तुम्हाला मिळेल. म्हणजे एवढ्या मे महिन्याच्या गरम वातावरणामध्ये तुम्हाला बर्फाचा थंडगार अनुभव घेता येईल. तर आवर्जून हे मोठं स्वप्न मोठ्या पडद्यावरच बघा. 16 मे बंजारा. शान आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील होऊया रिचार्ज हे स्फूर्तिदायी गाणं आणि सोनू निगमचा एनर्जेटिक आवाज लाभलेलं कम ऑन लेट्स डान्स या गाण्यामधून 3 मित्रांची धमाल सफर दाखवण्यात आली आहे. बंजाराचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचं असून शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बंजारा येतोय 16 मेला आणि प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच बघा. हा पिक्चर लगेच OTT वर येणार नाहीये आणि मी शूट केलाय, लिहिलाय, हा मोठ्या पडद्यासाठी लिहिलाय. त्यामुळे प्लीज तुम्ही मोठ्या स्क्रीनवर जाऊनच बघा. तुम्हाला नक्की मजा येईल आणि तुम्ही असा सिनेमा आधी बघितला नसेल मराठीत. रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात मैत्री, जीवनाचा प्रवास आणि आत्मशोध यांचा सुंदर मिलाप आहे. एकदा तरी नक्की पाहावा असा अनुभव 16 मे पासून सर्व चित्रपटगृहात. येत्या 16 मेला बंजारा नावाचा चित्रपट येतोय. छान गोष्ट आहे, छान ते मैत्रीची गोष्ट आहे. आणि सुनील बर्वे, मी आहे, शरद पोंक्षे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणजे शरदचा मुलगाच आहे. गोष्ट छान आहे. 3 मित्रांची गोष्ट आहे. आम्ही सोबत आहोतच, पण आमच्या तरुणपणाचे ज्यांनी रोल केले आहेत त्याला खूप म्हणजे मला वाटतं की जास्त मार्क्स द्याव्या, कारण ते लोक स्टोरी पुढे देतात आणि छान पद्धतीने त्यांनी ती मैत्री दाखवली आहे. म्हणून आमच्या तिघांची मैत्री त्या चित्रपटात जास्त ठळकपणे दिसेल. तर एक चांगली मैत्रीचा संदेश देणारा चित्रपट आहे. त्यामुळे या आणि पिक्चर एन्जॉय करा. धन्यवाद.